नमस्कार. मी अतुल लमदराव वांदिले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष. उद्याला आमचं वर्धा इथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन आहे. माननीय लोकप्रिय खासदार अमरभाऊ काळे यांच्या नेतृत्वात आहे. आज अशी परिस्थिती आहे संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण देशात आणि आमच्यासुद्धा क्षेत्रामध्ये, हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये शेतकरी आज मोठ्या प्रमाणात संकटात आहे. आज शेतकरी, आपण त्याला देशाचा पोशिंदा म्हणतो, तो सर्वांना जगवतो. रात्र दिवस एक करून शेतामध्ये तो मेहनत करतो आणि आज त्याच्यावर मोठ्या प्रमाणात संकट आलेलं आहे. आज आमच्या भागामध्ये सोयाबीन हे मोठं उत्पन्न राहते आणि सोयाबीनचं उत्पन्न आल्यानंतर दिवाळीच्या काठी आपलं सोयाबीन शेतकरी विकतात आणि आपली दिवाळी चांगली करतात. या आमच्या भागामध्ये एक ओला दुष्काळ, मोठ्या प्रमाणात पाऊस सुद्धा पडलेला आहे. तर शेतकऱ्याची सोयाबीनची पूर्णपणे नासाडी झालेली आहे. म्हणजे शेतकरी पूर्ण दुःखी आहे. शेतकरी जर दुःखी आहे तर आम्ही त्याची मुलं आम्ही आनंदात कसं राहू शकतो, म्हणून आम्ही काळी दिवाळी करत आहे. उद्याला धरणे आंदोलन जिल्हाधिकाऱ्याच्या समोर करत आहे. आणि जे या सत्तेधारी लोकांनी, जे भाजप सरकारने जे शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं की जर आमची सत्ता आली तर आम्ही तातडीनं कर्जमाफी करू, पण कुठंही एक वर्ष लोटून गेला, कर्जमाफी कुठेही शेतकऱ्याची झालेली नाही आहे. म्हणजे ज्या भागातला हिंगणघाट तालुका, समुद्रपूर तालुका, सिंदी रेल्वे का वर्धा जिल्ह्यातला विषय घ्या, अनेक शेतकऱ्यांनी आपापले सोयाबीनचे ढिग एकत्र केले आणि त्याला जाळून टाकलं. आता त्यांनी जाळलं कशासाठी? कारण की तो सोयाबीन जर विकायला गेला तर ज्याला जेवढे पैसे लागतात सोयाबीन काढण्यासाठी ते सुद्धा पैसे त्यांना मिळू शकत नाही. म्हणून त्यांना, शेतकऱ्यांना सोयाबीन जाळावं लागलेलं आहे.